ते जरा दादा कसरा ऐका सर आपल्याला काय तसं नाही तर राहू दे, जाऊ दे. तुमचं नाव? माझं नाव श्रीपाद मच्छिंद्र बसुटे. गाव? गाव तळेपरगा, राहायला तळेपरग्याला. शेती आमची मार्डी वळू आपलं इथं मार्डीत असते. मार्डीत. तळेपरगा किती किलोमीटर आहे इथून? तळेपरगा इथून 6-7 किलोमीटर आहे. 6-7 किलोमीटर म्हणजे जवळच आहे. जवळच. आपला मोबाईल नंबर? 80 96 23 82. हां, ही गायी आपल्याकडे ज्या आहेत आता खिल्लारच्या शेत ब्रीडिंगवर आपण जे काम करताय दुधाच्या वंशावळी, आता हे जे समोर गाय आहे ही कितव्या येताला आता भरली तुम्ही? ही आता ही बघा चौथ्या येताची गाय आहे. आणि ही आपली गाय नाही, हे पुण्याचे खराडी गावचे किरण जाधव त्यांची गाय आपल्या वळूकडे गाभण घालण्यासाठी त्यांनी पाठवलेली आहे. पाठवली. किती दिवस झाले आलेले? हे येऊन बघा की आता 20 दिवस झाले. 20 दिवस झाले. 20 दिवस झाले. गाभण राहिले म्हणजे लावलेले आता? लावून आज 21वा दिवस आहे तिला. किती दिवस तुम्ही असे गाय सांभाळायला घेतली म्हणजे एक गोशवा म्हणून? फर्स्ट टाइमच. आणि एवढं एकच करायचं दादा, याच्या पुढे काय म्हणजे घ्यायचं नाही आपल्या. म्हणजे हिचं दूध किती प्लस आहे म्हणले त्यांनी? ह्यांनी असा अभ्यास, यांचा सुद्धा दुधावरती अभ्यास आहे फोकस. त्यांचं वैयक्तिक मध्ये हिला 6 लिटर दूध आहे. 2 टायमाचं. 2 टायमाचं 6 लिटर आहे. आणि हिचं दूध चांगल्या वंशावळीची ब्रीडिंग करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी तुमच्या कारजाळ कामांना लाईन च्या वळूची रवी या वळूची ब्रीडिंग करण्यासाठी इकडे पाठवलेलं. तर गायीची खासियत सांगायची म्हणजे गाय लाल कातणीची, दुधाला प्लस, चौकाला मजबूत, शरीराची डबल हाडी आणि शेपटाची रचना योग्य, शिंगाची लांबी, तोंडात काय जरी इकडे तिकडे असलं तरी आपलं रवीकडून ब्रीडिंग केल्यानंतर त्या गोष्टी सगळ्या जुळून येणार पुढे भविष्यात. पण या गायीवरती अशा गायी काम करण्यासाठी मजबूत शरीराच्या, मजबूत बांध्याच्या, हिची पैदास त्यांच्या घरी आहे सध्याला. ती सुद्धा आता माझ्यावरती आल्यानंतर त्यांनी तिथंच कारजळ कामानाचा जो बाबा पांढरेचा ओळ आहे त्यांच्याकडे त्यांनी गाभणसाठी न्यायला लागले. मग यांनी प्रॉपर अभ्यास करून आपल्या इथं आलेले आहेत. असं. ही गाय कुठून आणली आपण? ही आम्ही गोशाळेतून आणलेली दादा. गोशाळा कोणती गोशाळा? अहिंसा गोशाळा. अहिंसा. कशी दिली ही? ही गायला आपण स्टॅम्प पेपरवर लिहून करून, स्टॅम्प पेपरवर मालकाचे फोटो आणि स्टॅम्प पेपरवर लिहून दिला आणि 7-12 उतारा त्यांना द्यायचा. मग आपली शेती वगैरे आहे का नाही, खरंच यांनी सांभाळतात का नाही, मग त्यांनी सगळं पाठपुरावा करूनच ती गाय आपल्याला दिली. कुठून आली त्यांच्याकडे काय सांगितलं होतं का? ही गाय खटकाला विकलेली आहे दादा. मग खटकाला विकलेली. मग तिथून हे कसायच्या हातून सुटून आपल्याकडे आले. असं झालं. गोशाळेत दिली, गोशाळेतून आपण आणली हिला. परंतु ही जी तब्येत दिसते आता ती आणताना एवढी तब्येत नसेल, पाक म्हणजे आणताना खूप खराब होती दादा. खूप खराब असेल. म्हणजे काय असं ढकलून दिलं तर पडणार अशी होती. मग आपण हिच्यावरती सुद्धा काम केलं बऱ्यापैकी. मग हिनं आपल्याला पण प्रयत्नांना आपल्या यश दिलं. हिला आणल्यानंतर काय कष्ट घेतले की बाबा हे गाब गेली पाहिजे? आपण खाण्यापिण्याचं काय शेड्यूल केलं? खाण्यापिण्याचं काय नाही दादा, सर्वात प्रथम आपण हिची तब्येत सुधारली आणि पिशवीवरती काम केलं, हिच्या गर्भाशयावरती. गर्भाशय चांगलं राहण्यासाठी आणि बीजांड तयार होण्यासाठी आणि गर्भ राहण्यासाठी तुम्ही काय चालता? बीजांड आणि गर्भाशयासाठी दादा हा का, गर्भाशय थंड ठेवणे हाच सगळ्यात मोठा उपाय. काय चालता त्याच्यासाठी तुम्ही? काय चालता म्हणजे आपले झाड, वनस्पती, ही उंबराची पानं, उंबराची फळं, शेवग्याचा पाला, शतावरी, अश्वगंधा, नंतर पुत्रजीवक बी, अशा बऱ्यापैकी वनस्पती आहेत की त्याच्यावरती आपण काम करू शकतो. बीजांड तयार होण्यासाठी काय देता? बीजांडासाठी हेच आता सांगितलेल्या पावडर. पुत्रजीवक बीज जर घातले की बीजांड तयार व्हायला. बीजांड कसे तयार होतात दादा, गायीची ठेवण, गायीचं खाणं पिणं चांगलं राहिले की ते ऑटोमॅटिक बीजांड तयार होतात. आणि गर्भाशय व्यवस्थित राहिलं तर सगळ्या गोष्टी तिचा माझाची. बऱ्याचशा गायींची खोड कशी असते किंवा खोड केलेली असते की गाय किती बी चांगल्या ओळखकडून भरवा आणि नाहीतर काही खायला घाला, पण गाय महिन्याला उलटणारच. ती कसा माहिती का दादा, त्याच्यात
आता त्यांनी पहिले त्याचं गर्भधारण कसं केलेलं आहे त्यानुसार असते. काय डॉक्टरांकडून करतात, मग त्या डॉक्टरांकडून हात गाठल्यावर तिला इजा होणे, पिशवीला गर्भाशयाचं तोंड वाकडं होणे, नाहीतर रक्त येणे, पिशवी डॅमेज होणे, अशा गोष्टी घडतात. आणि त्या तशा गोष्टी घडल्यानंतर गाय ट्रेस मध्ये येते आणि ट्रेस मध्ये आली की घाबरते गाय. घाबरल्यामुळे मग ती तुम्ही वळू दाखवा नाहीतर डॉक्टर दाखवा, ती तिचं काम करते मग उलटाचं असं असते. मग आपण तिचं ट्रेस कमी करणे, तिला माया लावणे, तिच्या अंगावरून प्रेमाचा हात फिरवणे, या गोष्टी करू शकतो. पाहू शकता गौशाळेतून आणले, खूप सुंदर चेहरेपट्टीची गाय आहे. कपाळ पाहू शकता, डोळ्याला, नाकाला, शिंगाला खूप सुंदर चेहरेपट्टीची गाय आहे. आणि शिंगाची ठेवण पाहू शकता. आणि खूप कातणीला, शरीरयष्टीला, चौकाला रुंद, खुराला एकदम चांगली गाय आहे. पाहू शकता मजबूतपणा, चौकाची बघा, चारी बाजूची हाडे, शेपटाची रुंदी, दोन्ही पायातील अंतर बरोबर, आणि नक्क्यातील उंदीर, नक्क्यातील अंतर बरोबर, पाठीच्या कण्याबरोबर तिच्या बरगड्या बरोबर तिची त्वचा बरोबर तिची केस, सगळे शेपटापासून तिच्या नाकाच्या तोंडापर्यंत सर्व केस एकसारखे, कुठे मोठे बारीक नाहीत. कानाची रचना, बघण्याचं आईटपणा, हे असं या गोष्टी सगळ्या ठेवण जुनी, एकदम जुनी आणि शांत, चांगली सुस्वभावाची गाय आहे. परंतु कसं आहे, आपल्याला पाहू शकता वंशावळ माहिती नाही, असं जे आहे नाही, बरोबर आहे ना. परंतु गायीच्या स्ट्रक्चरवरून, चेहरेपट्टीवरून, शिंगावनं कळत लक्षात येत आहे ना की गाय चांगल्या वंशावळीतली, चांगल्याच खाणीतली असणार. वासरू सुद्धा चांगलं देणार आहे, आम्हाला 100% गॅरंटी. आता किती महिन्याची गाव आहे तुमच्याकडे? बघा हिला 7वा चालू आहे आता. 7वा चालू आहे. पाहू शकता कष्टाला यश आलेलं आहे यांच्या. आणि सुंदर गाय सांभाळलेली. ही गाय कुठले? ही गाय आपण विकत घेतलेली दादा. कशासाठी? कुठून विकत घेतलेली? हे बोगाव गाव आहे का, मग तिथून जाधव काका त्यांच्यापासून आपण विकत घेतली. म्हणजे गाब असताना घेतली का खाली? नाही, ती कालवड असताना. ती पलीकडची कालवड. आता जी वेली का, ती लहान होती तेव्हा तिची आई ही. तिची आई ही. हिला भरपूर दूध आहे दादा. हिला भरपूर दूध आहे. फक्त हिचं काय झालंय, हिचा चौक पडताय. मग त्यामुळे आपण ओळू कसा सिलेक्ट केला की खड्या चौकाचा ओळू, आणि माप बारकाय. त्याच्यात दूध प्लस पॉइंट एवढं एकच आहे. हिला दूध किती आहे 2 वेळचं? हिला 2 वेळचं दादा दूध 9 लिटर आहे. 9 लिटर आहे 2 वेळचं. 2 वेळचं भरपूर चांगले दुधाचे आहे. म्हणजे अजून आणि हिचं लॅक्टेशन असं आहे की दादा गाभण राहिली तरी पण 8-9 महिन्यापर्यंत दूध देते. 15 दिवस राहिले म्हटल्यावरच आटते हिनं, असं हिचं मिल्क रेकॉर्ड आहे. पाहू शकता. आणि चांगल्या सुंदर दुधाच्या वंशावळीची आणि सुंदर प्युअर ब्रीडिंगची खिल्लार. आणि हे गाजऱ्या वनातली गाय दादा. पाहू शकता. आणि हिची मुलगी आता ह्यांच्या घरी वेलेली आहे, खोंड झालेला आहे तिला, आपण पाहिलं. पाहू शकता 2 टायमाचं 9 लिटर प्लस दूध आहे. कासच्या झोळावरून लक्षात येते. पाहू शकता. त्या मालकाच्या घरी पण एकदा सुद्धा आजारी नाही, कुठली गोळ्या नाही, औषध नाही, ऊन वारा. तुमच्या घरी किती वेद झाले आता? हिचे आता 3 झालेत आपले. 3 झाले. आणि तिने खोंडच दिले. आणि मालकाच्या घरी किती झाले? मालकाच्या घरी 2 झाले. मालकाच्या घरी 2 झाले. 2 झाले. म्हणजे 5वी आता 6व्या वेताला आहे. 6व्या वेताला गाभ आहे. 6व्या वेताला आपल्या बैलावरतीच गाभा. आता 8 महिने झाले. पाहू शकता 8 महिन्याची गाभ आहे, 9 प्लस दूध आणि सुंदर वंशावळ. आणि आता तर कारजाळ कामांना लाईनचा रवी हा जो वळू आहे, अर्धनारी बेगमपूर निलेश तात्याबा जाधव यांच्याकडून आणलेला, त्याच्यावर आता गाभ आहे. पाहू शकता. चालू झालाय. सुंदर ब्रीडिंगवर जर काम केलं तुम्ही मनापासून आणि जर चांगली वंशावळ ब्रीडिंग करायचं ठरवलं तर होऊ शकतंय. फक्त तुम्हाला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. याच्यासाठी आवर्जून शेतकऱ्यांना सांगणं आहे की पैशाची बचत करण्यासाठी तुम्ही देशी गायला, गीर गायचं किंवा जर्सी गायचं इन्शिमिशन न भरवता शक्यतो होता होईल एवढं. भरपूर वळू मालक असे आहेत की घरपोच सेवा देत आहेत. काही वळू तुमच्या तालुक्यात असतील, गावाच्या आसपास असतील, पण शक्यतो वळूच भरवा, जेणेकरून खिल्लार वाढीला प्राधान्य होईल आणि खिल्लार जोपासलं जाईल.
भविष्यात खिल्लार टिकवायचं असेल तर खिल्लारचं दूध वाढणं गरजेचं आहे. याच्यासाठी पाहू शकता अशी तरुण पिढी काम करते त्याच्यावर. ह्यांना सहकार्य करा जेणेकरून ह्यांचं मनोबल वाढेल आणि चांगल्या प्रकारचे खिल्लार तयार करण्यासाठी ह्यांना आत्मविश्वास निर्माण होईल आणि ह्यांनी त्या क्षेत्रात स्वतःला एवढं झोकून दिलं आहे की पाहू शकता रात्रंदिवस हे काम करतायत. ह्याच्यासाठी सर्वांनी यांना सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त ह्या वळूकडून नैसर्गिक रेतन करून चांगल्या पैदाशी कशा तयार करता येतील आपल्याला भविष्याच्या दृष्टीने हे सगळ्यांनी लक्षात घ्या. धन्यवाद मालक माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.